ऑपरेशन सिंदूर दरम्यान भारतानं पाकिस्तानच्या 8 अतिरिक्त लष्करी ठिकाणांवर देखील केला होता हल्ला। पाकिस्तान सरकारच्या अंतर्गत कागदपत्रांमधून मिळाली माहिती। एबीपी माझाची एक्सक्लुझिव्ह बातमी। प्रत्येक लष्करी कारवाईत धोका असतोच, मात्र युद्धात नुकसान नाही तर परिणाम महत्त्वाचा असतो। सीडीएस अनिल चौहान यांचं पुण्यातील कार्यक्रमात महत्त्वाचं वक्तव्य। पडघ्यामध्ये काल एटीएसने टाकलेल्या छाप्यात 19 मोबाईल जप्त। फोनच्या डिजिटल फॉरेन्सिक चाचणीत महत्त्वाची माहिती मिळण्याची शक्यता। राज्य महिला आयोगावर नव्या अध्यक्ष नेमा। रुपाली चाकणकर अध्यक्षपदासाठी योग्य नाहीत। मवियाच्या शिष्टमंडळाची राज्यपालांकडे मागणी। विधान भवनात महिला आयोगाच्या कामकाजाचा नीलम गोरेंच्या उपस्थितीत आढावा। आयोगावर टीका केली की प्रसिद्धी मिळते। बैठकीनंतर चाकणकरांचा विरोधकांवर निशाणा। कुर्ल्यातील मदर डेअरीची 8.5 हेक्टर जागा धारावी पुनर्विकास प्रकल्पाला राज्य मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय। प्रकल्पाच्या नावाखाली जागा अदानी समूहाला देण्याचा घाट। वर्षा गायकवाडांचा हल्लाबोल। ठाकरे बंधू एकत्र यावेत ही आमच्यासह महाराष्ट्राची इच्छा। ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार सुनील प्रभूंचं वक्तव्य। ही इच्छा भविष्यात पूर्ण होईल असाही विश्वास। जेसीबी विक्री व्यवहारातील फसवणुकीसंदर्भात शशांक आणि लता हगवणे म्हाळुंगे पोलिसांच्या ताब्यात, तर निलेश चव्हाणला 7 आणि राजेंद्र सुशील हगवणेला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी। अयोध्येत राम मंदिरात आजपासून राम दरबाराचा प्रतिष्ठापना सोहळा। भव्य राम दरबाराची उभारणी। पहाटेपासूनच मंदिर प्रांगणातील 8ही मंदिरात अनुष्ठान सुरू।